नमस्कार, मी अंकिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ देत। आज 17 तारीख आहे, माझा बर्थडे आहे आज 17 तारीख आमच्या आहो बघा। आणि आम्ही चाललोय कुल्लू मनाली ट्रिपला। सो त्याच्यासाठी ह्या सगळ्या बॅगा वगैरे पॅक करून ठेवल्यात आम्ही। कालचा पूर्ण दिवस आम्ही याच्याच तयारीमध्ये होतो, थोडीशी खरेदी वगैरे पण केली आणि आता बॅगा वगैरे पॅक करून घेतलेले आहेत। आता वाजले 9:30, आम्ही चाललोय कोल्हापूरला। कोल्हापूरमध्ये ट्रॅव्हल्स किंवा ST जे मिळेल त्यांनी आम्ही पुण्याला जाणार आणि मग पुण्यातून आमची रात्री फ्लाईट आहे, तर फ्लाईटमधून मग आम्ही दिल्लीला जाणार। तर बघूया आता कसं कसं काय काय होते। जाऊबाईंच्या घरी जायचं आहे, चुलत जाऊबाई आहेत पुण्याला, तुम्हाला माहिती आहे आधीच्या व्लॉगमध्ये मी सांगितले। तर त्यांच्या घरी आम्ही जाणार आहोत। तर आम्ही जे काही एन्जॉय करणार आहोत तिथे ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल। सो हे जे व्लॉग आहेत कुल्लू मनाली व्लॉग, ते तुम्ही सगळे व्लॉग बघा। आणि आमचं पिल्लू तयार होऊन बसले बघा, तिला जास्त एक्साइटमेंट आहे। तर चला आता व्हिडिओ तिथे गेल्यानंतरच कंटिन्यू करते। मी पडते। रिक्षाने चाललोय आता आम्ही स्टँडला कोल्हापूरच्या। तिथे ट्रॅव्हल्स आहे, ट्रॅव्हल्स घेतले, तर तिथून मग आम्ही निघणार आहोत। आता ते बघा, एक्साइटेड आहोत आम्ही खूप। आम्ही ट्रॅव्हल्समधून आलो आहे, पुण्याच्या इथे साताऱ्याच्या पुढे आलो आहे आम्ही। आणि आता इथे ट्रॅव्हल्स थांबले नाश्त्यासाठी, म्हणजे 10-15 मिनटं थांबते। आता थोडंसं फ्रेश होणार। हे घेऊन चला की ओझं, मग इथंच कुठे ठेवतं आहे? पिशवी ठेवलं काय करूया? ही ना फक्त, मग चला घेऊन। सॅक राहू दे ना, सॅकमध्ये काय कपडे फक्त। तर आता थोडं फ्रेश होतो जाऊन, कंटाळा आला प्रवासाचा, खूप प्रवास झाला आहे। माझं डोकं दुखायला लागले, खिडकीजवळ बसलेली मी, वाऱ्याने खूप डोकं दुखायला लागले। ती पर्स मी सोडत नसते शेवटपर्यंत, का नाही प्रांजल? ती पर्स काय मी सोडत नसते। आमच्या कंटाळे, डोकं दुखायला लागले म्हणून हा मस्त गरमागरम चहा पण घेतला मी आणि दीदींनी। इकडे ही पावभाजीची ऑर्डर दिली। आमचा बंड्या बघा कसा घुमवालाय आता पावभाजी। चमचा आणले का? कुसा आहे पण भाजलेलं नाहीत वाटतं पाव। तेच ना। आता त्या कसं वाटायलंय बघत्यात? अंधार किती पडलाय बघ। कुठं आलोय आपण? आपल्या डोक्यावरती डोंगर आहे का नाही हो? डोंगराच्या आतला रोड आहे बघ यो पिल्लू। बघ किती अंधार आहे बघ सगळीकडं। कसं वाटायलंय शोना अंधार अंधार? छान वाटायलंय। तू पहिल्यांदा आलीस? रात्री प्रवास केल्यावर होय। आराध्या आल्या की बोगद्यातनं 2-3 वेळा पुण्याला आल्या म्हणल्यावर, पण त्यावेळेला लई छोटी होती। केवढा मोठा बोगदा आहे हो, संपतंय का नाहीये? अजून लई आहे वाटतं पुढं, दिसत नाही। संपला संपला। कुल्लू मनाली डोंगर आलेलं बघून कुल्लू मनाली आलं म्हणाले सोय।
इथंच राहूया मग डोंगरावर, प्रवासच होत नाही. का नाही आराध्या? काय म्हणाले? आराध्या इथंच राहायचं काय मग? का? स्वारगेटला उतरलोय आम्ही. आमच्या बॅगा बघा, ढीगभर बॅगाच झाल्यात. आता ओला गाडी बुक केली तर ती येणार आहे. आराध्या बघा, आमच्या आराध्या तिची बॅग कॅरी करते, कारण तिला अशी चाकाची बॅग घेतली आम्ही. सगळ्यांच्या चाकाच्या सहित तिला पण घेतले. अवतार बघा, दिवसभर प्रवासाचा त्यामुळे तोंड पण सुटलेलं नाही. अवतार बेकार झालेला आहे. तर बघा आम्ही कसं चाललोय, मांडीवर मोठ्या भल्या मोठ्या बॅगा घेऊन चाललोय, गणपती बाप्पा घेतल्यासारखं. अजिबात पुढचं काय दिसत नाहीये, पाठीमागं टेकायला सुद्धा गर्दी असं म्हणजे बसायला येणं झालं. एवढ्या बॅगा झाल्या तुमच्या कपड्यांच्या. सो आमची असं मस्त अशी आठवणीत राहण्यासारखी ट्रिप होणार आहे आमची. तुळशी बाग आहे, तुळशी बाग ना? नाही, तुळशी बाग तिकडे हे नाही, हे आपलं इथलं याच्या मागे दगडूशेठ. हां हां शंकरची पावाले निर्वाण वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती कौशली मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय दीदींच्या घरी येऊन पोहोचलो. तर आताच पूनम दीदींच्या घरी आलोय आणि बॅगांचं एवढं ओझं झालंय ना, आमचा प्रवास सगळा ओझं उचलण्यातच जाईल असं वाटाले. कारण 7 दिवस राहणार म्हटल्यावर खूप असं आलोय. दीदी आवरलं का? आवरलं का राजवीर? झालं का म्हणलं? आवरलं का? काय कंटाळा आला माहितीये काय, जिथं 5 मिनिटाच्या अंतरावर गेले की लगेच हे सिग्नल, त्यातच वैताग आला. तर पूनम दीदीने आज माझा बर्थडे आहे म्हणून केक वगैरे आणलाय आणि माझ्यासाठी हे सरप्राईज होतं की त्यांनी केक आणला. इथे आल्यावर मला कळलं. सो मी आता थोडी रेडी झाली, थोडा मेकअप शेकअप केलाय सिम्पलचा, कारण ट्रॅव्हलमधून येताना खरंच खूप कंटाळा आला होता आणि ऊन तर इतकं होतं ना दुपारी, तर त्याच्यामुळे सगळं घामाघूम झालेलं. आणि त्यात आम्हाला इथे कॅब बुक केलेली, ती लवकर आली नाही. सगळं वजन ना तुम्हाला दाखवते मी वजन बघा, एवढ्या सगळ्या बॅगा आम्ही घेऊन आलोय. ट्रॅफिकमुळे ते कॅब पण आम्हाला लवकर मिळाली नाही. सो ते सगळं ओझं घेऊन आम्हाला चालत फिरायला लागलं 10-15 मिनटं, त्यामुळे तर जास्त वैताग आलेला. तर इथे येऊन थोडंसं फ्रेश झालोय. दीदीने मस्त अंडा करीचा बेत केला, अंडा करी केली आणि आज माझा बर्थडे आहे म्हणून केक पण आणलेला आहे. आणि आदवय बघा आमचा. तर आम्ही आज ना आता माझं थोडंसं बर्थडे सेलिब्रेशन वगैरे होणार आहे इथे आणि त्याच्यानंतर जेवून पटकन आम्हाला निघायचं आहे, कारण की थोड्या वेळात आमची फ्लाईट पण आहे. थोड्या वेळात म्हणजे 1-1:15ला फ्लाईट आहे, पण तिथे जाऊन 1 तास 1.5 तास आम्ही जाऊन बसणार आहे आधीच, कारण की नंतर इथून जायला वेळ व्हायला नको. कारण आता येताना इतकं ट्रॅफिक जाम होतं ना, खूप प्रॉब्लेम. हां, तर इथं प्रॉब्लेम खूप झाला ट्रॅफिकमुळे, कारण की 5-10 मिनिटाच्या अंतरावर गेले की लगेच सिग्नल लागतो, त्याच्यामुळे खूप गडबड झाली. तर आता तसं व्हायला नको म्हणून आम्ही लवकरच निघणार आहे तिकडे जायला एअरपोर्टवर. तर आता बर्थडे सेलिब्रेट वगैरे होईल. ही सगळी चिल्ली पिल्ली बसलेत. राजवी, तू येणार आमच्यासोबत? का रे? चल की बर्फात मस्त खेळूया आपण. होय, आदवय येणार आहे की आमच्या. आजच्या प्रवासाबद्दल काय वाटलं तुम्हाला? माझ्या बर्थडेची
माझ्या बर्थडेला हे असलं सगळं झालंय ना, म्हणजे लक्षात राहणार आहे माझा बर्थडे. एवढा कंटाळा वैताग आलाय प्रवासाचा. सकाळी लवकर निघालो असतो ना आम्ही कोल्हापूरहून, तर लवकर म्हणजे इथे पोहोचलो असतो. प्रवासाचा त्रास झाला नसता, पण दुपारी वेळाने निघालो त्यामुळे खूप त्रास झाला, कारण गाडीच मिळाली नाही आम्हाला लवकर. आणि मला फटाके फोडून फोडून वैताग आला. एवढा फटाका फोडलास? लवकर आला असता हा. ना व्हिडिओ मध्ये आला असता. होय काय? हे बघा आराध्या, तू जेवणार आहेस आता, नको खाऊ. तर आता बर्थडे सेलिब्रेट वगैरे होईल आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करते. सरप्राईज आहे दीदी माझ्यासाठी. पहिला हे फुकू काय? फक्त डायरेक्ट फोटो काढायला इथं आपल्याला नावच काय असं वर असं हे कर ना. मऊ झाले ते नाही सायलेंट कर बरं. थोडंच द्या. क्रीमच आहे सगळी. आता ते क्रीमच यायला लेन काय मला ती शेविंग क्रीम कुणाला खाऊच वाटायचं ते गप्प बस. तसंच वाटतंय सगळं. तुझ्या मम्मीने आणले? माझ्या मम्मीने आणले. मी पण काय पाहिजे तिला? क्रीम खायला लागली. शेविंग मी तेच पर्सनल आहे ते बघत होते बंद होत अजून मी बंदच आहे ते बंदच आहे दिवाळीला बंद नाही मेकअप खराब होईल. मेकअप खराब व्हायचा. भाऊजी मला वेळ घेऊन आता आम्ही जेवण घेतो. केक पण जेवणाच्या अंडा करी सोबत केक पण घेऊया काय? आम्ही पण ना कितीतरी स्वागतला की नाही आम्ही पण गेलो नाही. आम्ही कसं बाहेरच्या साईडने जातो ना गाडी मेट्रो सगळं बदलले. मला पण समजणार नाही जर मी आता बसला गेले तर. मेट्रोचं ब्रिज तो आहे ना, फ्लायओव्हर झालाय बरोबर. काय वेगळं झालंय सर असं काहीच कळलं नाही ते चार्जिंग घे की ह्यात पण चपाती ते दुपारच्या तेला ह्याच्यात पण दोन ह्याच्यात पण राजवीला भूक नाही आहे वाटतं. आहे ना, खावा ना मग. चला काकी येतो आम्ही. बाय दीदी बाय. हो आली ना. जवळ थांबले. राजवीर बाय. शेवडोलेट आहे शेवडोलेट. कोल्हापूर आपल्याकडे